पवारवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 52 दुचाकींसह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त। मालेगाव शहर व नाशिक ग्रामीण परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरीला आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर पवारवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 30 लाख रुपये किमतीच्या 52 दुचाकी जप्त करून 4 आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवले। अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू व मालेगाव शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धार्थ बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल खतार यांनी विशेष पथक तयार केले होते। या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 20 नोव्हेंबर रोजी मालेगावातील विविध ठिकाणी पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेले आरोपी: 1. शेख सारिक शेख लतीफ उर्फ साया, राहणार गोलान नगर मालेगाव। 2. मोहम्मद शादाब मोहम्मद युसुफ उर्फ सिरिया, राहणार अख्तराबाद मालेगाव। 3. मुदस्सिर अहमद जमील अहमद, राहणार मुखबाग मालेगाव। 4. शफिकुर रहमान अताउर रहमान उर्फ शफिक टकल्या, राहणार मेहवी नगर मालेगाव। सुरुवातीला आरोपी उडवाउडवीची उत्तरं देत होते, मात्र चौकशी कडक केल्यानंतर त्यांनी पवारवाडी पोलीस स्टेशनच्या पुन्हा रजिस्टर नंबर 300/2025 मधील दुचाकी चोरीची कबुली दिली। पुढील तपासात आरोपींनी पवारवाडी, मालेगाव तालुका नांदगाव, येवला शहर, देवळा, छावणी पोलीस स्टेशन यांसह इतर जिल्ह्यांतील अवघ्या 52 दुचाकी चोरी करून विक्री केल्याचा धक्कादायक खुलासा केला। पोलिसांनी सर्व आरोपींकडून एकूण 30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या कारवाईने मालेगाव शहर व ग्रामीण भागातील अलीकडच्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसला आहे। या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल खतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार राकेश उबाळे, संतोष सांगळे, निलेश निकम, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले। पोलीस अधीक्षकांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले असून पुढील तपास सुरू आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव शहरातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्या यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेजबीर सिंग संधू सर यांना ना उघड गुन्ह्याचा आढावा घेऊन आम्हाला कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। आणि मागच्या आठवड्यामध्ये गुरुवारी 20/11/2025 ला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता पवारवाडी पोलीस स्टेशनमध्ये। नंतर आम्ही एक पथक तयार केले होतं। पोलीस निरीक्षक राहुल खताल आणि API किरण पाटील यांच्या अगुवाईमध्ये हे पथक त्या मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यामध्ये गुप्त बातमीदार मार्फत ये माहिती मिली की या बाइक चोरीचे मागे शेख सारिक उर्फ साया, मोहम्मद शादाब उर्फ सिरिया आणि मुदस्सिर हे 3 लोक आहेत। त्यांना आम्ही अटक करून विश्वासात घेऊन चौकशी केली आणि चौकशीमध्ये ते चोरीची कबुली दिलेले आहे। आणि नंतर ते आम्हाला सांगितले की आम्ही हे चोरीची बाईक शफिकुर रहमान उर्फ शफिक टकल्या यांना आम्ही दिलेले आहे। तो हे जो गँग आहे, आम्ही शफिक टकल्या यांची गँग आम्ही अटक केलेले आहे आणि हे गँग मार्फत आम्हाला कुल 52 दुचाकी गाड्या पुढचे 3 दिवसमध्ये हे टीमने उघड केलेली आहे। आणि हे 52 बाईक आता तपासमध्ये आम्हाला हे माहिती मिली की हे जो 52 बाईक आहे हे वेगवेगळे 13 पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हे में हे मिसिंग आहे। तो हे जो टीम आहे यानी आता तपास चालू आहे
पण हा मोठी कारवाई झाली. यामध्ये 52 मोटरसायकल आणि कुल 30 लाखच्या मुद्देमाल मिळालेला आहे. या टीममध्ये पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक API किरण पाटील, पोलीस हवालदार राकेश उबाले, पोलीस हवालदार संतोष सांगले, निलेश निकम, उमेश खेरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड हे लोक आहेत.